लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। पण सरकारची जी वेबसाईट आहे ती मोठ्या प्रमाणात ठप्प असल्याने मोठ्या प्रमाणात एरर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यासोबत काही लाभार्थ्यांना OTP वेळेवर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात केवायसी करताना अडचणी निर्माण होत आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहत आहे ABP माझा। केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक करण्यात आले, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांचे पती हयात नाहीत किंवा वडील देखील नाहीत। त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की केवायसी करताना आधार नंबर नेमका कोणाचा टाकायचा। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केवायसी संदर्भातील घोषणा केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांनी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी। सरकारकडून केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे। पण लाडक्या बहिणींना केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत। काही जणांना OTP अर्ध्या तासाने येत आहेत, तर काहींना OTP टाकल्यानंतर पेज एरर असा संदेश येत आहे। तर काही लाडक्या बहिणींना अजूनही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, पण सरकारकडून नवीन अर्ज स्वीकारणं जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे या महिलांनी मागणी केलेली आहे की सरकारने आता तरी लाडक्या बहीण योजनेसाठी नवीन अर्ज जे आहेत ते सुरू करावे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।